हॅलो. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू कृपया कंपल्सरी या लक्षात घ्या. कारण आपण ग्रामीण भागामध्ये खेळतो तेव्हा ठीक आहे, पण इथे मात्र आपण थेट प्रक्षेपण केलं जातंय आणि नगरपालिकेच्या मैदानावरती प्रेक्षक वर्ग सुद्धा काही जण खास सामना पाहण्यासाठी आलेले असतात दूरवरून. त्याच्यामुळे पॅव्हेलियनमध्ये सुद्धा बसलेले पॅव्हेलियनमध्ये सुद्धा बसलेले काही मंडळींना नावं माहिती पाहिजे असतात. कारण क्रिकेट एक चांगला खेळ आहे आणि निश्चितपणानं जर नावं माहिती असतील, कोण खेळतोय, कुठला संघ आहे, हे विशेष महत्वाचं माहिती असणं गरजेचं आहे. प्रेक्षक वर्गासाठी खास करून मी आपल्याला या ठिकाणी 12व्या खेळाडूला आमंत्रित करतोय. तर खेळाला सुरुवात होईल. आपण बघतोय की बजरंग स्टार रामवाडी आणि त्यांच्या समोर खेळणार आहेत प्रसाद उंबर्डे. प्रसाद उंबर्डे संघानं नाणेफेक जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बजरंग स्टार रामवाडी संघ हा प्रथम फलंदाजी करतोय. स्ट्राईकला खेळतोय फलंदाज गणेश, नॉन स्ट्राईकला गजानन. पहिला चेंडू एसटीच्या बाहेर, पंच वाईड घोषित करतायत. एक कमान तर्था मिळेल वाईडच्या स्वरूपात. गोलंदाज थोडासा चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो अर्थातच रोहन. चुकीला माफी नाहीये इथे मात्र. आपल्याला माहिती आहे दगडी चाळ मधला हा वाक्य, चुकीला माफी नाही, पण क्रिकेटमध्ये सुद्धा चुकीला माफी नाही. कारण तुम्ही चुकी केली तर बोनस स्वरूपामध्ये प्रतिस्पर्धी संघाला 1 धाव मिळत असते. 1 धावेनं अकाउंटला सुरुवात झाली, अवांतर धावेनं. यावेळेला गुड लेंथवरचा चेंडू घ्यायला पाहिजे होता, बॅटच्या पट्ट्यात होता, थोडासा बॅकफुटला जाऊन कदाचित या ठिकाणी चेंडू खेळला असता तर 1-2 धावा नक्की मिळाल्या असत्या. चेंडू मात्र हा फॉलोथ्रो मध्ये चेंडू स्टॉप झाला खेळपट्टीवरतीच आणि कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू. पहिला चेंडू वाईड, दुसरा चेंडू डॉट. चेंडू झाला 1 आणि धाव झालेली 1. पुन्हा एकदा रोहन, पुढचा चेंडू. धावा राबरांचा रन घेतलाय. सरळ चेंडू या ठिकाणी गणेशने चेंडू खेळून काढलाय. चांगली गॅप बघितलेली आहे. डीप स्क्वेअरलेगला चेंडूला वेग मिळाला आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. हा चेंडू जातोय चौकार. 4 धावा. उत्कृष्ट फटका आपण बघितला की आधी थोडासा वेळ घेतला, वेळेचा फायदा उचलला आणि चेंडू त्याला माहितीये की हा बॅटच्या पट्ट्यात आला, आडवी बॅट केली आणि चेंडू ढकलून दिलाय सरळ या ठिकाणी फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून. या ठिकाणी आपण बघितला सरळ चेंडू केलाय सीमारेषा पार. 4 धावा. यानंतर होणारा सामना जय मल्हार रोडे 7 आसरा उंबर्डे फाटा. 7 आसरा उंबर्डे फाटा विरुद्ध जय मल्हार रोडे. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. ही इनिंग झाल्या झाल्या आपला नाणेफेक या ठिकाणी होईल. फर्स्ट इनिंग संपल्यानंतर तुम्ही इथे आला पाहिजेत. दोनही कर्णधारांना एक महत्वाची सूचना असेल. षटकातला पुढचा चेंडू रोहन याचा. गणेश पुन्हा एकदा इज ऑन फायर. सरळ आणखी बॅट तळपली की आपण या तलवारी सारखी. आणखीन एक चौकार आलाय, आणखीन एक प्रेक्षणीय असा चौकार. 4 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. संघाची धावसंख्या पुन्हा 4 धावेनं वाढली आणि धावा झालेल्या आहेत 9. लगातार दुसरा चौकार गणेश याच्या बॅटीतून पाहायला मिळतोय बजरंग स्टार रामवाडी या संघाकडून खेळत असताना. विनायक पाटील यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रामवाडी मधील संघ बजरंग स्टार रामवाडी बऱ्याचशा ठिकाणी खेळण्यासाठी हा संघ जात असतो. आता संधी दिली गणेश आणि गजानन या दोघांना संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे गणेश अतिशय सुंदर खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गजानन नॉन स्ट्राईकला आहे आणि बॉलिंग मार्क वरती रोहन थोडासा महागडा होत चाललाय. लगातार 2 चौकार आले आहेत. इझॉन हॅट्रिकला चान्स आहे गणेश याला. पण मात्र बघा याला म्हणतात क्रिकेट. काय चेंडू टाकला गेला, चांगलं कमबॅक केलं गेलंय. चेंडू हा अगदी बॅट आणि पायाच्या त्रिकोणामधून चेंडू गेला इष्टरक्षाकडे. कोणतीच धाव नाही, कोणताच धोका नाही, पण चेंडू मध्ये मात्र या ठिकाणी गणती झाली, वाढ झाली. निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू, चांगलं कमबॅक. 3-3 नंबरचा टी शर्ट परिधान केलाय असा रोहन गोलंदाजी करतोय. फटका खेळून काढलाय. पॉवर प्ले मध्ये चेंडू या ठिकाणी अडवला गेला आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त झाली. 1 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या अंकावरती. पहिली एक वाईड, नंतर एक चौकार, नंतर एक चौकार आणि एक सिंगल. अशा पद्धतीने या ठिकाणी 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबुक वरती अर्थात रन रेट जर आपण बघितलं तर 10 धावा
गजानन याला आता स्ट्राईक मिळालेली आहे. गजानन खेळण्यासाठी सज्ज. रोहनचा हा पुढचा चेंडू. चेंडू चांगला आहे, घ्यायला पाहिजे होता बॅटच्या पट्ट्यामध्ये, परंतु गजानन याला स्ट्राईक. आता गजानन याला हा पहिला चेंडू खेळता आला, पण मात्र खेळता आला नाहीये कारण निर्धाव चेंडू जातोय. डॉट चेंडू गेलेला आहे. पंच षटक बघा झालेलं. यस झालंय तरी सुद्धा षटक झालेला आहे. एकच वाईड होता, त्याच्यानंतर या ठिकाणी चेंडू टाकले गेलेले आहेत. बघा विश्लेषण तुम्हाला सांगतो. पहिला चेंडू गेला वाईड, त्याच्यानंतर गेला डॉट, त्याच्यानंतर 2 चौकार गेले, त्याच्यानंतर परत डॉट गेला, त्याच्यानंतर सिंगल आणि आता एक डॉट गेला. त्याच्यामुळे षटक झालेला आहे. हे पृथक्करण आहे गोलंदाजचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 10. 10 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. 5 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे 50+ अशा धावा तुम्हाला करायच्या आहेत, तर तुम्हाला चांगले टार्गेट समोर ठेवता येईल, मोठं धावांचा डोंगर असता येईल. पहिल्या षटकामध्ये जरी 10 धावा आल्या असल्या तरी अंदाज एक आपण लावू शकतो की उर्वरित 4 षटकांमध्ये अजूनही या ठिकाणी 4 षटकांमध्ये 40 धावा आल्या तर 50 धावा होतील. दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय निशांत. निशांत याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवलेला आहे. शांत डोक्याने गोलंदाजी करावी लागेल निशांत याला. समोर एक जबरदस्त बॅट्समन समोर उभा आहे गणेश, ज्यांनी की आतापर्यंत 2 चौकार खेचलेले आहेत. असा गणेश समोर खेळतोय. क्षेत्ररक्षण फैलावलेलं पाहायला मिळतंय. दोन प्लेयर बाहेर आहेत. षटकातला हा चेंडू ढकलला जातोय सिलिमिडॉनच्या बाजूला. एकच धाव मिळेल जास्तीत जास्त. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढतीये. धावसंख्या होते ती 11. 1-1 विदाउट लॉस. 11 धावा, 11 रन. हालांकि यहाँ पर दूसरा ओवर जारी है. 11 रन मिलते हुए अभी तक कोई विकेट नहीं है. निशांत याचा पुढचा चेंडू गजानन यांच्यासाठी. कृपया क्षेत्ररक्षण लावण्यासाठी वेळ घेऊ नका, खूप वेळ घेताय. 25 मिनिटांमध्ये एक इनिंग संपली पाहिजे. गजानन खेळण्यासाठी सज्ज. निशांत याचा हा चेंडू पेण नगरपालिका एंड कडून उलटा चेंडू. चांगला समाचार घेतलाय आणि पंचांनी नो घोषित केलाय, पण मात्र या ठिकाणी झेल घेतला गेला होता, पण सुदैव म्हणायला हरकत नाहीये. गजानन याचं नो घोषित केलाय. एक धाव पळून काढली. कॅच घेतला होता, चांगले एफर्ट्स दिले होते, पण पंचांनी नो घोषित केलाय. फ्री हिट या ठिकाणी रवी पाटील सर मला कळवतायत की फ्री हिट असणार, येणाऱ्या चेंडूवरती संधी असणार आहे. आणि समोर आता येतोय स्ट्राईकला तो गणेश, पण गजानन चेंडू बरोबर या ठिकाणी बरोबर हेरला होता. हा फुलटा चेंडू होता, पण चांगला समाचार दिला गेला, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर असल्या कारणाने त्यांनी झेल घेतला. पण नो घोषित केल्यामुळे या ठिकाणी विकेट दिला गेला नाहीये. नो घोषित केल्या म्हणून सुदैव झाले. बाल बाल बच गए गजानन. 2 धावा, नोची एक धाव पळून काढली, अशा 2 धावा काउंट केल्या गेल्यात. धाव संख्या झालेली आहे 13. सुवर्ण संधी आली आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा फायदा घ्यायचा होता, पण चांगली गॅप बघितलेली आहे. चेंडू चांगला खेळून काढलाय आणि चेंडू मात्र जातोय सरळ. या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय तो अर्थातच डीप मिड ऑफच्या बाजूला. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. हा आलाय ब्रिटानिया पार्ले चौकार. 4 धावा. उत्कृष्ट फटका. फटक्यामध्ये दम आहे, ताकद आहे.
आणि 4 धावा मिळतात गणेशाला आणि बजरंग स्टार रामवाडी संघाची धावसंख्या 4 धावेने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17. धावसंख्या 17. पुन्हा एकदा गणेश बॅटची कडा चाटून चेंडू गेला होता पण झेल काय होऊ शकला नाही. खेळायला पाहिजे होता चेंडू. टपली दिली असती 1-2 धावा मिळाल्या असत्या पण गणेश मात्र या ठिकाणी अयशस्वी झालाय खेळण्यामध्ये. पुन्हा एकदा निशांत. पुढील चेंडू. हे दुसरं षटक चालू आहे निशांत याचं आणि अर्थातच उमरडे संघ प्रसाद उमरडे संघ या ठिकाणी हा गोलंदाज यावेळेला चेंडू टाकला. परासात चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि पहिली विकेट तंबूच्या अस्त्राला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती बजरंग स्टार रामवाडी संघाची. पहिला हादरा पहिला विकेट. गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला हादरा पहिला स्तंभ उद्ध्वस्त आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा गडी गारद झालाय. गणेश चांगला खेळ चालू होता पण मात्र झेलच्या स्वरूपात त्याची विकेट या ठिकाणी गमावलेली आपल्याला पाहायला मिळाली. एक बाद. धाव संख्या स्थिरावली आता ती 17 या अंकावरती. 17 वरती हा खतरा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. एक विकेट गेली. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला गजानन यांनी या ठिकाणी चेंडू खेळून काढला. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. गजानन यानं एक धाव आपल्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली आणि संघाची धावसंख्या झालेली आहे टोटल 18 धावा धाव फलकावरती. एक बाद 18. रुपेश इंद्रे स्ट्राईकला येतोय. रुपेश इंद्रे. गजानन नॉन स्ट्राईकला आणि बाद झाला फलंदाज तो गणेश. निशांत याचा पुढचा चेंडू. पुढील चेंडू आणि क्लीन बोल्ट. फलंदाज बाद. इथे आणखीन एक महत्वपूर्ण विकेट. इंद्रे याला या ठिकाणी रुपेश इंद्रे याला माघारी धाडलंय. आपण बघतोय आताच गेला होता मैदानामध्ये उतरला होता आणि पहिला चेंडू खेळणार तर मात्र त्याची विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. इथे फर्निचर उद्ध्वस्त केलं. इथे त्रिफळा उडवला जातोय फलंदाजाचा. महत्वाचा गडी गारद. आणखीन एक विकेट. ही दुसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला बजरंग स्टार रामवाडी संघाची. बाद झालाय रुपेश इंद्रे. नवीन फलंदाज जातोय निखिल पाटील. क्लीन बोल्ट स्वरूपामध्ये ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आधीचा विकेट या ठिकाणी जो बघितला आपण तो झेल स्वरूपामध्ये होता. पहिला विकेट झेल स्वरूपात. दुसरा विकेट क्लीन बोल्ट. त्रिफळाचित या फलंदाजाला करण्यात आलंय. निखिल पाटील नवीन बॅट्समन जातोय. 2 षटक झालेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18. धावसंख्या झालेली 18. 2 बाद 18. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळूया. गोलंदाज वापरला जातोय. नवीन गोलंदाज आलाय रोहन. रोहन गोलंदाजसाठी सज्ज होतोय. समोर गजानन खेळतोय आणि नवीन फलंदाज गेला निखिल पाटील नॉन स्ट्राईकला आहे.
रोहन षटकातला पहिला चेंडू, फर्स्ट बॉल. गजानन चांगला फटका घेतला पण चांगली फिल्डिंग आहे. एक धाव काढली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का, पण मात्र एकच धावेवरती समाधान. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. गजानन चांगला फटका घेतला होता पण चांगली फिल्डिंग असल्यामुळे फक्त एकच धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढतीये. धावसंख्या झालेली आहे 19. 2 बाद 19. तिसरं षटक चालू झालंय, प्रगतीपथावरती आहे. धावा गोळा कराव्या लागतील. 5 षटकांचा सामना, जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील इथे बजरंग स्टार रामवाडी संघाला, कारण पहिली बॅटिंग आपल्याकडे आहे आणि जास्तीत जास्त धावा करून आपल्याला धावांचा डोंगर रचावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला चांगलं आव्हान द्यावं लागेल, असं समीकरण या ठिकाणी तुम्हाला करणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा रोहन याचा पुढचा चेंडू. 3-3 नंबर टी शर्ट. चांगला चेंडू, चांगला चांगला, अप्रतिम, दर्जेदार, सुपर, माइंड ब्लोईंग, चाबूक, भन्नाट, लाजवाब, बहुत बढ़िया गेम. हाबी होतोय गोलंदाज, हाबी होतोय फलंदाजावरती. बजरंग स्टार रामवाडी संघाला या ठिकाणी थोडासा अडचणीमध्ये टाकलाय, कारण चेंडू बऱ्याचशा वेळेला हे निर्धाव टाकले जात आहेत. धावा गोळा करायला पाहिजेत पण धावा काही होत नाहीयेत. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. पुन्हा 19. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, झेल होण्याची दाट संभावना आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. सुरेख झेल, फलंदाज बाद. आणखीन एक हातरा बसतोय बजरंग स्टार रामवाडी संघाला. तिसरी विकेट तंबू मध्ये, तिसरा हातरा बाद झालाय. फलंदाज निखिल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. निखिल पाटील याला परतावं लागतंय. आणखीन एक विकेट तंबूच्या आश्रयाला आलेली आहे. ही तिसरी विकेट पॅव्हिलियन मध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळते निखिल पाटील याच्या स्वरूपात. गजानन अद्याप खेळपट्टीवरती आहे. गजानन याच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे बजरंग स्टार रामवाडी संघाला. आणि नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे रुपेश कल्पेश. नवीन फलंदाज जातोय कल्पेश. पुढील होणारा सामना जे मल्हार रोडे विरुद्ध 7 आसरा उंबरडे फाटा यांच्यामध्ये पुढची लढत होईल. ही इनिंग झाल्यानंतर टॉस साठी यायचं आहे. पायातला ब्लॉक हॉल चेंडू, जबरदस्त चेंडू, त्या चांगल्या चेंडूला चांगला समाचार दिला गजानन यांनी आणि 1 धाव कंप्लीट केली. पण चांगली फिल्डिंग, चांगली फेकी असल्यामुळे फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या 1 धावेने वाढली. धावसंख्या झाली 20. फार कमी धावसंख्या आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, त्या अंदाजानं या तिसऱ्या षटकामध्ये 30 धावा तरी व्हायला पाहिजे होत्या, पण धावा झाल्या 20. समोर खेळण्यासाठी नवीन फलंदाज अर्थात कल्पेश स्ट्राइकला गेलेला आहे आणि बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा. चांगला चेंडू, अप्रतिम, खरोखर सुंदर. गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे या ठिकाणी रोहन याचं, की पहिल्या षटकामध्ये त्यांनी 10 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत धावा दिल्या 2 आणि एक महत्वपूर्ण विकेट. चेंडू टाकलेत आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत आणि 1 विकेट घेतलेला आहे. सुंदर गोलंदाजी रोहन याच्याकडून या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं कमबॅक केलं या ठिकाणी. धावा रोखल्या गेलेल्या आहेत. जर्सी नंबर 33 टी शर्ट परिधान केलेला रोहन आतापर्यंत फक्त 2 धावा 1 विकेट. 5 चेंडू टाकले गेलेत. लास्ट बॉल टपली दिली. चांगला फटका आहे. चेंडू अडवायला पाहिजे, खरं तर धावा रोखायला पाहिजेत, पण चेंडू हा आवाक्याच्या बाहेर गेला आणि त्याच्यामुळे या 4 धावा आल्या. पण मात्र या ठिकाणी या 4 धावेने धावसंख्येमध्ये चांगली भर पडली. संघाची एकूण धावसंख्या झाली आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट. 3 षटक झालेले आहेत पूर्ण. ड्रिंक ब्रेक झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली टोटल 24. 3 बाद 24. 24 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट. 2 षटक बाकी असतील या इनिंग मधले. अजूनही या ठिकाणी 20-25 धावा यायला पाहिजेत असं मला वाटतंय, पण येणारी वेळ सांगणार आहे. खेळ मैदानामध्ये खेळत असतो, त्यांनी चांगला खेळ केला तर नक्कीच संघासाठी पोषक असतो. स्वतःचा कॅरेक्टर सुद्धा क्रिकेट मधला एक चांगला इतिहास घडवत असतो आणि म्हणून त्यांनी खेळ करून दाखवणं गरजेचं आहे. परफॉर्मन्स आपला स्वतःचा चांगला असावा. आमचं काम माईक वर बोलणं आहे. गुणलेखकाचं काम नोंदवहीवरती गुणसंख्या लिहिणं आहे
एडिटरचं काम, त्यांनी थेट प्रक्षेपण चालू आहे त्याचं एडिटिंग काम करणं आहे, कॅमेरामॅनचं काम, चेंडू जाईल तिकडे कॅमेरा फिरवणं त्याचं काम आहे, प्रत्येकाचं काम, अंपायरचं काम हे अगदी वाईड, नो, सिक्स, चौकार, षटकार काही असेल तर डिसिजन देणं हे पंचांचं काम आहे, ज्याचं काम त्यांनी करावं. प्रेक्षकांचं काम आहे चेअरअप करणं, हे सुद्धा प्रेक्षकांचं काम आहे आणि ते करताना पाहायला मिळतात. म्हणजे सगळेजण जो तो त्या कामामध्ये माहिर आहे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून सर्वांचे या ठिकाणी कौतुक, मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बरीच जण या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सर्व क्रिकेट प्रेमी, रसिक प्रेक्षक, मायबाप, कारण क्रिकेट कुठलाही कार्यक्रम असू द्या, क्रिकेट काय मी म्हटलं कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्या महावितरणचे सन्मान्य दीपकजी गावंड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दीपकजी गावंड यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत आणि उमेश सिंग यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा शब्द सुमनानं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. MSCB चे बरेचसे अधिकारी, आमचे मित्र सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मनपूर्वक स्वागत आहे, सर्वांचं स्वागत. स्वप्नील माझा मित्र इकडे आलेला आहे, त्याचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. बरीच जण आहेत की आवाज ऐकत असतात, काही थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून आवाज ऐकतायत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि काही आमचे प्रेक्षक वर्ग स्वररंगपेठ फेस्टिवल मधून खुर्ची टाकून बघतायत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. चला मॅच कडे आपण बोलूया. लगेचच या ठिकाणी ग्राउंड कडे वळतोय, पंचांनी इशारा दिलाय. चौथ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होते. गोलंदाज वापरलाय विनोद यानं टाकलेला चेंडू गजानन यानं या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय आणि स्वररंग पेंट फेस्टिवलच्या दिशेने मारलेला हा व्यासपीठाला नमस्कार करणारा अतिशय जबरदस्त, प्रेक्षणीय, दर्जेदार, सुपर्ब, माइंड ब्लोइंग, लय भारी, चाबूक, दर्जेदार असा षटकार आलाय. छक्का दे धक्का, बहुत बढ़िया स्ट्रोक गजानन की तरफ से. गजानन ने बल्ला घुमाया और सीधी गेंद पहुंचा दी बाउंड्री लाइन के बाहर. बहुत बढ़िया, खूबसूरत छक्का. 30 रन. आता सुद्धा तसाच फटका घ्यायचा होता, पण इथे मात्र प्लॅनिंग फसलाय. एक धाव पूर्ण केली, एकच धाव. एक धावेनं धाव संख्येमध्ये भर पडतीये. संघाची धाव संख्या होते ती 31. 31 फटक्यांची गरज आहे बजरंग स्टार रामवाडी संघाला. विनायक पाटील सांगतायत की घाई करू नको, तुला खेळायचं आहे, तुम्ही इथे तुमचा चांगला खेळ दाखवा, घाई करू नका, विकेट आपल्याला नकोय. चौकार, षटकार, डबल, सिंगल असं चालेल, पण चेंडू मिस करू नका असं विनायक पाटील यांच्याकडून सांगितलं जात आहे गजानन याला. कल्पेश समोर खेळण्यासाठी सज्ज. कल्पेश, चांगला फटका, चांगला सुंदर फटका, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. दुसरी धाव घेणार का, पण नाही, नाकारलं. एकच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल बजरंग स्टार रामवाडी संघाला, अर्थात कल्पेश याला. कल्पेशने एक धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली. संघाची धावसंख्या एक धावेने वाढली. धाव संख्या झालेली आहे 32. 32. 32 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. दुपारचं सत्र चालू झालंय, रखरखत ऊन आहेत, तापमानामध्ये बदल झालाय. खेळपट्टी गोलंदाजाला पोषक झालेली आहे आणि फलंदाजाला सुद्धा खेळपट्टी पोषक झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल, राईट आर्म राउंड द विकेट. चांगला फटका, गजानन इज ऑन अ फायर. सरळ सरळ पेठ फरस डोंगरीच्या दिशेने मारलेला आणखीन एक लाजवाब रामदेव बाबा पतंजली षटकार. छक्का दे धक्का. काय चेंडू मारलाय, अतिशय जबरदस्त चेंडू, बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये, आणि ताकदीचा चांगला वापर या ठिकाणी केलाय, शरीर यष्टीचा वापर केलेला हा चेंडू केलाय षटकार. बडोदा बँकेतनं आलेला हा षटकार. यस, बडोदा बँक. आणखीन एक, क्या बात है, आप तो छा गए भैया, बहुत बढ़िया, बहुत खूप, बहुत ही लाजवाब. ऑफ साइडचा चेंडू बरोबर या ठिकाणी अगदी लेगला, अगदी बरोबर सरळ या ठिकाणी चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेऊन चेंडूला सरळ या ठिकाणी दिशा दिली आहे आणि गजानन इज ऑन अ फायर. आणखी एक षटकार आलाय, या षटकाराच्या साह्याने धावसंख्येला चांगला आकार आला.
आणि अर्थातच या ठिकाणी गजानन यांनी चांगली दमदार खेळी केलेली आहे. माजी नगरसेवक विजयजी पाटील यांनी या ठिकाणी युट्यूब वर ते पाहतायत, त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत गजानन याला आणि या खेळाला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. चेंडू बघा षटकार मारल्यानंतर बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की षटकार मारल्यानंतर गोलंदाज थोडासा बिथरतो. तो या ठिकाणी थोडीशी लेंथ आणि लाईन चुकलेली आहे गोलंदाजाची. चेंडू वाईड गेलाय. एक अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा धाव, एक धाव. पुन्हा एकदा गजानन खेळण्यासाठी सज्ज आणि मात्र इथे मात्र क्लीन बोल्ड. इथे मात्र वाघाला शांत केलं. भूखे शेर को यहां पर नऊ चेंडू आणि 23 धावा. 3 षटकार खेचले गेले होते. अतिशय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केली गजानन यांनी आणि अतिशय सुंदर खेळ झाला. काय फटके लगावले गेले होते आपण बघितले की खूपच बाहेर. आणि धावसंख्या झाली 45. 23 धावा या ठिकाणी गजानन याच्या आपण पाहिल्या. जबरदस्त खेळी, उत्कृष्ट खेळी. त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज गेला. बॅट्समनचं नाव सांगा. आविष्कार. नवीन फलंदाज गेला आविष्कार गजानन यांची जागा सांभाळण्यासाठी. कल्पेश आणि आविष्कार खेळपट्टीवरती असतील आणि गोलंदाज राहुल याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवला जातोय. शेवटचं षटक. या षटकामध्ये 21 धावा आल्या. 3 षटकारच्या साह्यानं 21 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्या या षटकामध्ये. विनोद याचं षटक, महागड षटक आपण बघितलं. धाव संख्या झालेली आहे 45. 45 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक. चांगला चेंडू, चांगला उत्कृष्ट चेंडू आहे. क्रिकेटच्या भात्यातला लय भारी चेंडू आहे. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाकडे. गोलंदाज मात्र हबी होतोय. राहुल चांगला चेंडू टाकला. असे जर चेंडू या ठिकाणी टाकला गेला आणि धावा जर रोखल्या गेल्या, कंजूस गोलंदाजी करणं या क्षणाला महत्वाचं असणार आहे. कल्पेश समोर खेळतोय. कल्पेश याला चेंडू टाकतोय राहुल. बघा खूपसुरत, अतिशय सुरेख, अप्रतिम, दर्जेदार, उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राहुल खरोखरच जबरदस्त चेंडू. लगातार 2 चेंडू डॉट. कल्पेश स्ट्राईकला आहे. आविष्कार नॉन स्ट्राईकला आहे. कल्पेश आता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कदाचित असेल. चेंडूवरती दृष्टी जमावावी लागेल. फुटवर्क महत्वाचा आहे. टायमिंग महत्वाचा आहे. पण परफेक्ट टायमिंग ना बरोबर घेता आला नाही बॅटवरती चेंडू. मात्र इथे एकच धाव. टेकन 1 रन, सिंगल रन. 1 धावेना संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 46. 46. लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचे 3 चेंडू बाकी इनिंग मधले. पुढे तयारायचं आहे जय मल्हार रोडे विरुद्ध 7 आसरा उंबरडे फाटा. आविष्कार याला सुद्धा चेंडू खेळता आला नाही व्यवस्थित. 1 धाव पूर्ण झाली आणि एकच धावेवरती समाधान. चेंडू लेग बाईचा इशारा या ठिकाणी येतोय. ही धाव लेग बाईच्या स्वरूपात घेतली गेली आहे. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 47. 47. लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा राहुल याचा पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू, चांगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय पण त्याला मात्र चेंडू सापडला नाही. चेंडू गेलाय स्पीडने. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर. चौकार, आर पार चौकार. 4 धावेनं धावसंख्येमध्ये चांगली भर पडलेली आहे. 51 धावा धावफलकावरती लागतायत. आता मात्र शोभेशी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबुकचं या ठिकाणी जर आपण बघितलं आकडा 51 धावा, 50+ अशा धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. म्हणजे अगदी 10ची सरासरी आता पुढे गेलेली आहे. राहुलनी 5 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्या. कंजूस गोलंदाजी केली पण मात्र एक चौकार आल्यामुळे थोडस अपेक्षा वाढली आणि मात्र हा चेंडू खेळायला पाहिजे होता पण मात्र या ठिकाणी चेंडू हुकलाय. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. धावा झाल्या 51. विजयासाठी 52 धावांचं लक्ष ठेवलंय
ते अर्थातच बजरंग स्टार रामवाडी संघानं प्रसाद उमरडे संघासमोर प्रसाद उमरडे संघ कुठपर्यंत मजल मारणार, कोण जिंकणार कोण पराजित होणार हे आपल्याला बघायचं. 51 धावा झालेले, 52 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. टू विन. 52 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत प्रसाद उंबर्डे संघाला. प्रणित पाटील 11 उंबर्डे संघ हा फायनल मध्ये गेलेला आहे. आज जवळजवळ 4 संघ या ठिकाणी उंबर्ड्याचे खेळले, काल 2 संघ खेळले. चांगले संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. टॉस साठी यायचं आहे लगेचच, ताबडतोब लवकर या टॉस साठी. रोडे जय मल्हार रोडे विरुद्ध 7 आसरा उंबर्डे फाटा, दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचं लवकरात लवकर. चेंडू पूर्वा नवीन. हॅलो, नाणेफेकी होते. रोडे वर्सेस 7 आसरा उंबर्डे. कोण टॉस जिंकलाय? 4 ओव्हर. जुने बॉल असणार आहेत आणि 4 षटकांचे सामने असणार आहेत सेकंड राऊंडचे. जुने चेंडू आणि 4 ओव्हर. त्यामध्ये नाणेफेकी जिंकले रोडे संघाने. पॉवर प्लेचं एकच षटक राहणार आहे. चार गोलंदाज राहतील आणि चला बॅट्समन पाठवायचे आहेत. फिल्डिंग लागलेली आहे. बॅट्समन चला लवकर चला बॅट्समन, अजून भरपूर सामने आहेत. 4 सामने आहेत अजून. मध्य विभाग क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने चालू असलेल्या भव्य दिव्य टुर्नामेंट चॅम्पियन ट्रॉफी 2022 पत्रकार विनायक पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या आयोजनानुसार एक सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपल्याला बघायला मिळतंय. आणि काल आणि आज अशा 2 दिवस या टुर्नामेंट चालू आहेत आणि चांगले सामने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आता जो सामना चालू आहे तो या ठिकाणी प्रसाद उंबर्डे या संघाच्या समोर खेळतोय, तो अर्थात बजरंग स्टार रामवाडी संघ. आणि बजरंग स्टार रामवाडी संघाने या ठिकाणी प्रसाद उंबर्डे संघासमोर या ठिकाणी धावा उभ्या केलेल्या आहेत. त्या 51 आणि 52 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत प्रसाद उंबर्डे संघाला. प्रसाद उंबर्डे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये उतरलेली आपल्याला बघायला मिळते. कोण स्ट्राईकला येतोय कोण नॉन स्ट्राईकला हे आपल्याला कळेल. बॉलिंग पार्क वरती मात्र बजरंग स्टार रामवाडी संघाचा गोलंदाज विनायक पाटील, पत्रकार आणि आयोजक, या टुर्नामेंटचे आयोजक विनायक पाटील आपल्या बॉलिंग पार्क वरती येत आहेत. आणि स्ट्राईकला गेलाय रोहन आणि नॉन स्ट्राईकला यश. रोहन यांनी या ठिकाणी या चेंडूचा अभ्यास करून चेंडू खेळून काढलाय. पहिल्या चेंडूला हा चांगला श्री गणेशा साष्टांग नमस्कार या ठिकाणी केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव 1 धावेन अकाउंटला सुरुवात.
यश याला या ठिकाणी स्ट्राईक मिळाली. रोहनना स्ट्राईक रोटेट केली. रोहन 1 धावेवरती. पुढचा चेंडू यावेळेला खरा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि मात्र इथे सुरेख झेल. इथे मात्र यश याची अपयश कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. यश याची अपयश कामगिरी परतावं लागतंय. इथे मात्र माघारी परतावं लागतंय. बॅक टू द पॅव्हिलियन. यश महत्वपूर्ण विकेट आउट. झेलच्या स्वरूपात ही विकेट, पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला. यश याच्या पारीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळाला. काही थोडीशी कुठेतरी नडली. पहिल्या चेंडूवरती रोहननं चांगला खेळ केला. हलक्या हाताने चेंडू खेळून काढून 1 धाव आपल्याकडे स्ट्राईक रोटेट केली, पण मात्र यशला अपयश कामगिरी आली आहे. चांगला चेंडू. विनायक पाटील बघा काय हाबी होत आहेत, काय डान्स चाललाय बघा मैदानामध्ये. खरोखर सुंदर, अप्रतिम, दर्जेदार, सुरेख, अप्रतिम, उल्लेखनीय कामगिरी आहे. विनायक पाटीलने बऱ्याच वेळेला, विनायक पाटील यांच्या बाबतीत बोलत बऱ्याचशा वेळेला बेस्ट बॉलरचा किताब त्यांनी पटकावलेला आहे. ओहो माय गॉड, काय गोलंदाजी आहे बघा. चांगल्या बॅट्समनला समोर उभा केलाय, अक्षरशः जागेवरती या ठिकाणी उभं केलेलं आहे. मराठीमध्ये म्हणतात ना, मामा बनवला. बॅट्समनला जागच्या जागी मामा बनवलाय. पुढचा चेंडू यावेळेला जोरदार अपील केला आणि लेग बिफोर द विकेट. नो डाऊट दिस इज अ परफेक्ट आउट. महत्वाचा विकेट, महत्वाचा गडी गारद. आणखीन एक विकेट तंबूच्या आसऱ्याला. तू चल मी आलोच असं म्हणत या ठिकाणी प्रसाद उमरडेच्या या टीमला आणखीन एक हादरा. ही दुसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला. लेग बिफोर द विकेट. LBW पंचांनी बोट वरती केलंय. प्रवीण चांद्रे सर मला कळतात की ही महत्वपूर्ण विकेट आहे. बाद झालाय फलंदाज रोहन, बाद झालेला आहे आणि नवीन फलंदाज गेलाय प्रथमेश. प्रथमेश उर्फ पिके आणि नॉन स्ट्राईकला विनोद. विनायकनी बघा काय 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 करामत. आणि इथे मात्र आणखीन एक विकेट आणि ओव्हरहॅट्रिक. काय विनायक पाटील आयोजकांनी या ठिकाणी बघा, स्वतः आयोजन आहे, स्वतः या ठिकाणी या रणधुमालीमध्ये असताना सुद्धा फक्त 1 धाव दिली आणि विकेट घेतलेल्या आहेत 3 विकेट घेऊन 1च धाव फक्त खर्च केली. अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली विनायक पाटील यांची. टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी कौतुक केलं जात आहे विनायक पाटील यांचं. जसं पत्रकारितेमध्ये, लेखणीमध्ये त्यांच्या धार आहे, असे पत्रकार विनायक पाटील तेवढीच धार आपल्याला या ठिकाणी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतीये. सुरेख, अप्रतिम, क्रिकेटच्या भात्यामध्ये दर्जेदार अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. MSCB आणि रामवाडी यांच्यामध्ये जो सामना झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा अशीच गोलंदाजी त्यांनी केली होती. सुरेख गोलंदाजी करतायत विनायक पाटील आणि मॅच जिंकली होती. विनायक पाटील यांचं पुन्हा पुन्हा या ठिकाणी कौतुक करू, कारण मॅचेस त्यांच्या आहेत आणि त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि स्वतः संघ सुद्धा त्यांचा या ठिकाणी खेळतोय आज बजरंग स्टार रामवाडी. त्यामुळे त्या संघामध्ये खेळत असताना संघासाठी जे एफर्ट्स द्यावे लागतात ते विनायक पाटील यांच्याकडून आपण बघितले. पहिलं षटक आणि 1च धाव आणि 3 महत्वपूर्ण विकेट. प्रसाद उमरडे संघ थोडासा अडचणीमध्ये. यावेळेला चांगला फटका आहे, पण मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र सुरेख झेल, फलंदाज बाद. आणखीन एक विकेट तंबूच्या आसऱ्याला. रेशनला लाईन, घासलेटला लाईन लागल्याप्रमाणे या ठिकाणी विकेटची लाईन लागलेली आपल्याला पाहायला मिळतीये. ही प्रसाद उंबर्डे संघाची विकेट वरती विकेट जातीये. ही 4थी विकेट तंबूच्या आसऱ्याला. बाद झालाय फलंदाज विनोद. विनोद बाद झाला, त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय चेतन. थोडस दडपण येतंय ते प्रसाद उंबर्डे या संघावरती. दडपणामध्ये न राहता धावा तुम्हाला गोळा करायच्या आहेत खरं तर 52, पण अजूनही 51 धावा पाहिजेत विजयासाठी.
एकच धाव झालेली आहे. 4 विकेट तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. 4 बाद 1. फार दयनीय अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. चेतन खेळतोय समोर, सरळ या ठिकाणी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा आलाय दणदणीत खणखणीत षटकार. प्रदीप याच्या बॅटीतून निघालेला प्रेक्षणीय दर्जेदार षटकार. सुरेख फटका, मोठा फटका, बिग 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 षटकार, लापटेट हिट. हा षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येला चांगला आकार आला. धावसंख्या झालेली आहे 7. जी 4 बाद 1 होती ती आता 4 बाद 7 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अशी फटकेबाजी जर झाली तर 52 धावा या ठिकाणी सहजरित्या पार करता येतील. धावसंख्या 7. 4 बाद 7. पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल निखिल. आता मात्र चांगलं कमबॅक, गुड बॉल, चांगला बॉल आहे. मारला असता, बॅटच्या पट्ट्यात आला असता तर नक्की हा बाहेर गेला असता, पण मात्र चेंडू हा हुकतोय बॅट्समन, त्याच्यामुळे चेंडू गेला निर्धाव, डॉट बॉल. पुढचा चेंडू ढकलला जातोय. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. आउट आहे का? येस, फलंदाज बाद डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय आणि पॉपिंग क्रीज मध्ये बॅट्समन पोहोचला नाही, त्याच्यामुळे आणखीन एक या ठिकाणी प्रसाद उंबर्डे संघाला आणखीन एक खतरा बसतोय. रनआउटची विकेट, डायरेक्ट हिट बेस्कीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. विकेट गेलेली आहे प्रसाद उंबर्डे संघाची. बाद झालाय फलंदाज प्रदीप, ज्यानं षटकार खेचला होता त्याची विकेट मात्र या ठिकाणी गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र फारच दयनीय अवस्था या ठिकाणी करून ठेवली आहे प्रसाद उंबर्डे संघाची. बजरंग स्टार रामवाडी या संघानं, टीमनं 5 बाद 3 4 5 6 बाद ना 6 बाद 5 5 बाद किती 7 5 बाद 7 आणि चेंडू बाकीत 20 आणि धावा पाहिजेत 45. 20 चेंडू आणि 45 धावा विजयासाठी पाहिजेत अजून. पाच महत्वपूर्ण विकेट गेलेल्या आहेत तंबूमध्ये प्रसाद उंबर्डे संघाच्या. काय घडते मैदानामध्ये? येस, पॉवर प्ले आहे. पुन्हा एकदा निखिल, पुढचा चेंडू षटकातला हा चेंडू आपण बघतोय की निर्धाव चेंडू गेलेला आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल याचा पुढचा चेंडू टपली दिली आणि इथे मात्र झेल घेण्याची संभावना होती पण मात्र झेल होऊ शकला नाही. झेल मात्र सुटला गेलाय. चांगला प्रयत्न केला होता पण मात्र इथे एक धाव कंप्लीट झाली. एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 8. धावसंख्या 8. धावसंख्या झालेली 8. आता 18 चेंडू बाकी आहेत अद्याप आणि अजूनही 18 चेंडूंमध्ये विजयासाठी धावा पाहिजेत त्या 44. 18 चेंडू 44 धावा. अगदी जर प्रयत्न केला तर होऊ सुद्धा शकतात, म्हणून प्रयत्न करायला पाहिजेत, एफर्ट्स द्यावे लागतील. पण महत्वाचे गडी ज्या वेळेला बाद झालेत त्यामुळे आशा ज्या होत्या त्या आशा कुठेतरी निराशा झाल्याला आपल्याला पाहायला मिळतात. पण करायला पाहिजेत. येणाऱ्या बॅट्समननं जर इथे षटकार चौकार खेचले तर 18 चेंडूंमध्ये या धावा होतील अशी अपेक्षा आहे. पण
14.66च्या सरासरीने या ठिकाणी हे आव्हान गाठायचं आहे. 14.66 सरासरी गाठायची आहे. एक षटक कुठला तरी महागडं तुम्हाला करावं लागेल. खूप धावा गोळा कराव्या लागतील. सरळ सरळ या ठिकाणी चेंडू खेळतोय, जातोय डीप मिड ऑफच्या बाजूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव मिळाली. एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या एक धावेनं वाढतेय. धावसंख्या होते ती 9. तिसरं षटक चालू आहे. 9 धावा धाव फलकावरती. फार कमी धावसंख्या पाहायला मिळते आतापर्यंत प्रसाद उमरडे संघाची. खेळून काढला जातोय चेंडू. चेंडू येतोय सरळ या ठिकाणी शॉर्ट लॉंग ऑनच्या बाजूला. लॉंग ऑन आणि डीप मिड ऑन च्या मधून चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकच धाव. एक धावेनं काही फरक पडणार नाहीये. धावा खूप पाहिजेत, त्याच्यामुळे तेवढा काही या ठिकाणी खेळ पाहायला मिळत नाहीये. षटकातला हा चेंडू पुन्हा एकदा सिंगल. बघा 3 चेंडू आतापर्यंत विनायक पाटील याने या ठिकाणी टाकले गेले. 3 चेंडूंवरती 3च धावा दिल्यात. 3च धावा खर्च केलेल्या आहेत. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल. यावेळेला चेंडू हा हवेमध्ये आहे आणि गणेश चेंडू खाली आलाय. इथे मात्र या ठिकाणी सुरेख झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेट तंबूच्या आसऱ्याला आलेले प्रसाद उमरडे संघाची. आणि विनायकनं या ठिकाणी ही 4थी विकेट घेतलेली आहे आपल्या जाळ्यात. कुणाल याची नवीन फलंदाज जातोय राहुल. कुणाल मात्र या ठिकाणी बाद झालेला आहे. खेळामध्ये जो उत्साह पाहिजे तो उत्साह मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. एनर्जी पाहिजे, उत्साह, आनंद. तो आनंद कुठे पाहायला मिळत नाही. जरी आपण हरत असलो तरी सुद्धा खेळामधला उत्साह तुम्ही नक्की दाखवायचा. षटकातला हा चेंडू लॉंग ऑफच्या बाजूला थोडासा मिसफिल्ड झालेली आहे, पण मात्र चांगलं या ठिकाणी बघा लॉंग ऑफला चेंडू आता पण लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी तो चेंडू येऊन अडवलाय. भरपूर धावा पाहिजेत अजूनही. चेंडू गेलाय डॉट. निर्धाव चेंडू. 3 षटक झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 13. आता 12 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही 12 चेंडू आणि 39 धावा पाहिजेत. 12 चेंडू 39 धावा पाहिजेत विजयासाठी. थोडासा कंटाळवाणा खेळ आहे दुपारच्या सत्रामध्ये, पण जरी मी म्हणतो नेहमी आपण जिंकू किंवा हरू, पण युद्ध आपले सुरू. हे युद्ध आहे. या युद्धामध्ये अगदी जरी आपण हरत असलो तरी समोरच्या टीमला घाम फुटला पाहिजे की आपला जो संघ लागला होता, आपल्या समोर जो संघ खेळत होता तो एक बल्लाढ्य टीम होती असं समोरच्यानं म्हटलं पाहिजे. प्रति ओव्हर 19.50 ची सरासरी गाठायची आहे. 39 धावा विजयासाठी गोळा करायचे 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू 39 धावा या ठिकाणी होतील का? 20-25 धावा यायला पाहिजेत या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये 25 धावा आल्या तर धावा होतील. पहिला चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफला. एकच धाव मिळाली. फक्त एकच धावेवरती समाधान. थोडासा कंटाळवाणा खेळ आहे, असू द्या. बॅटच्या पट्ट्यात आला तर फटका घेईल अशी अपेक्षा आम्हाला वाटते. प्रेक्षकांना सुद्धा फटकेबाजी पाहिजे. चांगली फटकेबाजी असेल तर प्रेक्षकांची आपण मनं जिंकता. चेंडू हा जातोय वाईड आहे
आणखीन एक एक्स्ट्रा धावेची भर पडतीये. अजूनही 37 धावा पाहिजेत. धावसंख्या झाली 15. 37 धावा पाहिजेत. फुलटा चेंडू, पण मात्र या ठिकाणी कार्पेटला गुदगुली करत चेंडू हा खेळून काढला आणि पंचांनी नो घोषित केलेला आहे. हा हाईटचा नो आहे. विमर नो अँड फ्री या ठिकाणी पंच आमचे घोषित करतायत. चांगला चेंडू होता, पण चांगल्या चेंडूवर एक षटकार आला असता. मगाशी बघितला आपण की गजानन ज्या वेळेला बॅटिंग करत होता बजरंग स्टार रामवाडी संघाचा, त्याला फुलटा चेंडू दिल्यानंतर त्यांनी कुठे पोहोचवला होता तो चेंडू आपण बघितला होता, पण तसा चेंडू इथे मात्र गेला नाही. हा कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू गेला होता आणि आता मात्र या ठिकाणी क्लीन बोल्ड. फ्रीट आहे. लक्ष नसावं कदाचित, बरोबर आहे, फ्रीट होता. इथे मात्र क्लीन बोल्ड झाला होता, पण मात्र सुदैव म्हणावं लागेल फलंदाजाचं. मोठा फटका घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला बराच काळ हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक चेंडूवरती येणार, पोचू शकत नाहीये शतरक्षक चेंडूवरती. एक धाव काढली, दुसरी धाव घेणार का, तर मात्र इथे 2 धावा वसूल केलेल्या आहेत. 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडतीये. संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे टोटल धावसंख्या 19 धावा. अजूनही 33 धावांची गरज 9 चेंडूंमध्ये. बॅटच्या वरती टॉपेज लागून चेंडू या ठिकाणी आला बॅकवर्डला. इथे एकच धाव. पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल. चांगले चेंडू टाकले जात आहेत. इथे मात्र आपण बघतोय की आणखीन एक विकेट. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय, फलंदाज मात्र बाद झालेला आहे. कंटाळवाणा खेळ आहे खरं तर. दुपारचं सत्र पाहिजे तसा खेळ या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये प्रसाद उमरडे संघाकडून. कारण या 52 धावा, खरं तर इथे 55-56 धावा होत आहेत मैदानामध्ये, पण 52 धावांचं लक्ष समोर उभं आहे. तर खूप डोंगर त्यांना दिसते डोळ्यासमोर आणि ते डोंगर पार करत असताना जवळजवळ 5 विकेट आधीच गेल्या होत्या आणि आता सुद्धा या ठिकाणी ही विकेट गेलेली आहे. त्याच्यामुळे विकेट वरती विकेट असं या ठिकाणी परिस्थिती झाली. प्रसाद, अजूनही 7 चेंडू बाकी आहेत आणि 32 धावांची गरज आहे. 7 चेंडू 32 धावा. एक धाव कंप्लीट झालेली आहे. आता 31 पाहिजेत अजून. 6 चेंडू 31 धावा. पुढच्या संघाने तयार आहे. जे मल्हार रोडे विरुद्ध 7 आसरा उंबर्डे फाटा. दोनही टीमच्या कर्णधारांना एक विनंती असेल, कृपया आपण दोनही संघ टीम तयार राहा. आपला सामना लगेच खेळवला जाणार आहे, याची नोंद घ्या. हो, टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय पुढच्या सामन्याचं. अर्थातच जे मल्हार रोडे संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. पुढचा सामना हा 4 षटकांचा होणार आहे, याची नोंद घ्या. आणि एकच षटक पॉवर प्ले असेल. 4 गोलंदाज कंपल्सरी असतील, याची नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू 31 धावा. महेश, या ठिकाणी बघा डायरेक्ट 2 विकेट अशा पद्धतीने या ठिकाणी चांगल्या रीतीने बघतोय की विकेट, रनआउटची विकेट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो. 2 वेळा तसाच केलाय आणि बाद झालाय फलंदाज राहुल. बॅक टू द पॅव्हिलियन. आता चेंडू बाकी आहेत फक्त 5.
धावा पाहिजेत 31. पाच चेंडू आणि 31 धावा. पुढचा चेंडू षटकातला हा चेंडू सरळ या ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉलर बॅकड्राईव्ह फटका येतोय. पुढचा चेंडू यावेळेला आपण बघतोय की